नमस्कार मैत्रिणींनो, मॅथ्स चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. चला तर आज आपण खूप सुंदर अशी रांगोळी काढणार आहोत. त्यासाठी आपण आधी ठिपके मांडून घेऊयात. त्यासाठी आपण 5 ठिपक्यांची 3 लाईन काढून घेणार आहोत. हे पहा, तर चौथी लाईन काढलेली आहे 5 ठिपक्यांची. तर वरती पण आपण 5 ठिपके हे मांडून घेणार आहोत. 5 ते 5 या ठिपक्यांच्या सहाय्याने आपण रांगोळी काढणार आहोत. तर आपण चारही बाजूला चौकोन काढून घेऊयात आधी. त्याच्यानंतर आपण 3 रेघा आडव्या आणि 3 रेघा उभ्या अशा मांडून घेणार आहोत. तर आपल्या 3 रेघा उभ्या आणि आडव्या अशा प्रकारे मांडून झालेल्या आहेत. तर आता आपण मध्ये मोठी कळी घेतो आणि त्याला समांतर अशा आपण 3-3 लाईन काढणार आहोत. चला तर अशा प्रकारे आपल्या 3-3 लाईन एका बाजूने काढून झालेल्या आहेत. आता आपण दुसऱ्या बाजूनेही अशाच प्रकारे या 3-3 लाईन काढतो. चला तर आता आपण खालच्या साईडने या रेघा काढून घेतोय. पहिल्यांदा मोठी, मग छोटी, मग छोटी अशा प्रकारे आपण या 5 लाईन काढणार आहोत. प्रत्येक साईडला अशाच प्रकारे आपण काढून घेणार आहोत. चला तर आता दुसऱ्या बाजूला आपण काढतोय. आता तिसऱ्या बाजूला काढून कंप्लीट करतोय आपण.
चला तर आता आपण त्या लाईन अशा जोडून घेणार आहोत. पहिली लाईन आधी जोडून घ्यायची आहे अशा प्रकारे. मग एकास एक समांतर येतील अशा आपल्याला 5ही लाईन अशा प्रकारे जोडून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे आपलं लाईन काढून झालेलं आहे. मध्ये फुलंही काढून झालेलं आहे. तर आपण वरती आता कमळ काढतोय. 3 पाकळ्या काढायच्या आहेत. तर किती सुंदर आणि सुरेख अशी आपली रांगोळी दिसत आहे. पांढऱ्या रंगाने भरून घेत आहे आपण रंग. आता अशाच प्रकारे आपण 4ही बाजूला काढणार आहोत. पहा तर अशा प्रकारे आपण या रेघा जोडून घेत आहोत. चला तर आता कमळ हे काढून आपला कंप्लीट होतोय. अशा प्रकारे 5 लाईन काढून कंप्लीट झालेल्या आहेत. आता आतल्या साईडनेही 5 पाकळ्यांची कळी काढतोय. त्याच्यानंतर खाली कमळ काढतोय. चला तर आता पांढरा रंग देऊन झाले आता आपण लास्टची बाजू कंप्लीट करतो. चला तर अशा प्रकारे आता कंप्लीट होऊन आपण आतल्या 5 पाकळ्या काढतोय. त्यानंतर आता पांढरा रंग भरून आपण आता कमळ काढून घेतो. चला तर मग आता आपण पिवळ्या रंगाने रंग देऊन घेतोय आणि पसरवून त्याच्यामध्ये आपण लाल रंग हा भरणार आहोत.
रांगोळी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद. रांगोळी खरंच आवडली असेल तर तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे नवनवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला इझिली अवेलेबल होऊन जातील. चला आता आपण 2 ह्याच्यामधून आपण आता कमळ काढून घेतोय. अशा प्रकारे आपण चारही बाजूला आता कमळ काढून घेणार आहोत. चला तर आता अशाच प्रकारे आपण हा रेगांचा कमळ हा चारही बाजूला काढतोय. खूपच सुरेख आणि सुंदर अशी आपली रांगोळी तयार झालेली आहे. चला तर आता अशाच प्रकारे आपली ही रांगोळी काढून पूर्णपणे कंप्लीट झालेली आहे. पाहता किती सुरेख आणि सुंदर अशी रांगोळी वाटत आहे. एकदा तरी जरूर काढावी अशी शुभ रांगोळी दारामध्ये. थँक्यू.